आता आपल्या बायकांना ना बरं असो किंवा नसो तर आपल्याला जी कामं आहे ना ती करावीच लागतात. आज ना संकष्टी होती त्याच्यामुळे मी ते साबुदाणा वगैरे भिजत घातला होता आदल्या रात्री आणि शेंगदाण्याचं कूट नेहमी मी करून ठेवते. पण मग वेळेवरच असं असतं की जी गोष्ट लागणार आहे ना ती संपून जाते. त्यामुळे ना मी थोडंसं शेंगदाणे वगैरे भाजायला घेतले आणि मी हे नेहमीच करून ठेवते कारण की पटकन असं स्वयंपाक व्हायला मदत होते. इथे साबुदाण्याची खिचडी वगैरे बनवून घेतली आणि त्यांना थोडंसं स्टार्टर म्हणून पापड वगैरे तळून दिले होते साबुदाण्याचे. टिफिन वगैरे पॅक केला त्यांचा आणि हे दोघं उठून गेले आणि थोड्या वेळासाठी ना हे खेळतात आणि ती सध्या इतकी मस्तीखोर झाली ना की त्याला मारते आणि तोही काय करतो गुपचूप तिला मारतो. तर दोघांची इथे मस्ती चालू आहे म्हणून त्यांचं मी थोडीशी क्लिप घेतली आणि तिची बडबड ऐकण्यात इतकी मजा येते ना म्हणजे ती काय बडबड करते तेही कळत नाही पण फक्त बडबड चालू असते एवढंच आहे तिचं. त्यानंतरून वाढवायची कामं म्हणजे दिवसभरात होतच होती. दूध तापवायला गेली मुलांकडे थांबली म्हणून इथे दूधही ओतू गेलं आणि जो काही लावलेला भात होता ना त्याच्यात पूर्ण पाणी संपून गेलं होतं आणि मला लक्षात नव्हतं. आणि संध्याकाळच्या वेळी साधी अशी ना शेवभाजी करायला गेली त्याआधी ना मी मसुरा लावला होता आणि मला वेळेवर कळालं की उपवास असताना तर मसुरा असा प्रकार बनवायचा नसतो आणि हा जो काही मसाला आहे ना मी तो चांगला असा बनवून ठेवते म्हणजे मला 15-20 दिवस जाईल आणि नंतर मसुरा जो होता ना तो अशा पद्धतीने पूर्ण